मित्रांनो, तुम्ही कधी केबल हा शब्द ऐकलाय का? केबल म्हणजे एक विशिष्ट तार किंवा तारांचा संच असतो, ज्यात कम्युनिकेशनसाठी विद्युत शक्ती आणि सिग्नल्स असतात. हा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मधला शक्ती किंवा माहिती एका जागेवरून दुसरीकडे नेण्याचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे रस्त्यांमुळे कार्स एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतात, केबलमुळे इलेक्ट्रिसिटी व मेसेजेस डिव्हाइसेस मधून ये जा करू शकतात. या वेगवेगळ्या प्रकारात येतात, जसे तुमचा कम्प्युटर व इंटरनेट कनेक्ट करणाऱ्या किंवा टीव्ही सिग्नल्स असणाऱ्या केबल्स. प्रत्येक केबलचं विशिष्ट काम असतं. ज्याप्रमाणे रस्ते म्हणजे मोठमोठे हायवे किंवा लहान हमरस्ते असू शकतात, तसेच आता या एक्सप्लेनेशनच्या आधारावर इथे मी तुम्हाला केबलच्या प्रकाराबद्दल एक प्रश्न विचारणार आहे. प्रश्न आहे, ही काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून 100 Gbps पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या पल्सेटिंग बीम जात असतात. आणि ऑप्शन्स आहेत ट्विस्टेड केबल्स, कोॲक्सियल केबल, टेलिफोन केबल, फायबर ऑप्टिक केबल. या प्रश्नात 100 Gbps पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या पल्सेटिंग बीम जात असलेल्या काचेच्या बारीक तारेबद्दल विचारलंय. सोप्या शब्दात याचा अर्थ हा, काचेचा रस्ता इतका वेगवान आहे की यातून फार कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर माहिती ने-आण करता येऊ शकते, जसं क्षणार्धात चित्रपट डाउनलोड करणे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक ऑप्शन बद्दल एका पाठोपाठ एक चर्चा करूयात. ट्विस्टेड केबल्स. ट्विस्टेड केबल्सचा उपयोग सामान्यतः पारंपरिक टेलिफोन लाईन्स आणि नेटवर्क कनेक्शन मध्ये केला जातो, पण त्या हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन संबंधित काचेच्या बारीक पट्ट्या नसतात. कोॲक्सियल केबल. टेलिव्हिजन आणि इंटरनेट कनेक्शनसाठी बहुतांश वेळा वापरल्या जाणाऱ्या कोॲक्सियल केबलचा आतील भाग कॉपरचा असतो. त्यातून एका ठराविक मर्यादेपर्यंत डेटा ट्रान्समिट करता येत असला तरी त्या फायबर ऑप्टिक केबल्स प्रमाणे वेगवान आणि पातळ काचेच्या रचनेसारख्या नसतात. टेलिफोन केबल. टेलिफोन केबल्समध्ये खूप आधीपासून इलेक्ट्रिक सिग्नल्स ट्रान्समिट करण्यासाठी कॉपर केबल्स वापरल्या जात होत्या, पण त्यांच्याकडे फायबर ऑप्टिकल केबल्सच्या पल्सेटिंग बीम लाईट क्षमतेचा आणि उल्लेखनीय 100 Gbps वेगाच्या वैशिष्ट्यांचा अभाव होता. फायबर ऑप्टिक केबल्स. या केबल्स डेटा लाईट बीमच्या स्वरूपात ट्रान्समिट करण्यासाठी काचेच्या किंवा प्लास्टिकच्या पातळ पट्ट्या वापरतात. त्यांच्या या स्ट्रक्चरमुळे वेगात डेटा ट्रान्समिट करता येणं शक्य होतं, ज्यामुळे त्या आधुनिक टेलिकम्युनिकेशन, इंटरनेट कनेक्शन आणि हाय स्पीड नेटवर्कसाठी पसंतीची निवड असतात. त्यामुळे बरोबर उत्तर आहे फायबर ऑप्टिक केबल. मित्रांनो, या विषयाबद्दल तुमच्या MSCIT पुस्तकाच्या पान क्रमांक 176 वर अजून शिकू शकता. हे सेक्शन्स एक्सप्लोर केल्याने अतिरिक्त ज्ञान आणि संदर्भ मिळू शकतात, ज्यामुळे हा विषय तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.